विक्रम पाटील कसा पलटला? बघितलंस मॉम, मी आधीच म्हणालो होतो या लोकांवर भरोसा ठेवायला नको होता आपण. आता काय, त्या विक्रम पाटीलने पण हात वर केले. नुसतं मला कळत नाहीये, कालपर्यंत तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता, आता काय झालंय त्याला? ओ विक्रम घाडगे पाटील, कालपर्यंत तर मोठ्या वाघासारख्या डरकाळ्या मारत होतात, आता काय झालं? ओ अलकनंदा मॅडम, जरा जपून बोला बरं का. तुम्ही जो माझ्याशी घाणेरडा गेम खेळला की नाही, हा, त्यानंतर तुमची माझ्याशी बोलायची लायकी अजिबात उरलेली नाही, आलं का ध्यानात? गेम मी खेळले? हा मग मी खेळले? अहो गेम तर तुम्ही खेळलात आणि आरोप माझ्यावर करताय तुम्ही. तुम्ही नक्की काय केलं मला सांगा. आणि एक सांगते, माझ्याशी हा खेळ खेळणं फार मागात पडेल तुम्हाला घाडगे पाटील. हे बघा अलकनंदा मॅडम, जरा जपून बोला बरं का. हा, तुम्ही मला फसवलाय, मला फसवलंय. हा, माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून स्वतःची पोळी भाजतावे तुम्ही, आणि तिकडं दुसरीकडं मला अडकवण्यासाठी माझ्या फायली तयार करता होय. असले धंदे करता का तुम्ही? हे बघा, तुम्ही माझी सगळी जुनी प्रकरणं बाहेर काढता होय. हा, मी काय वेळ लागला का तुम्हाला? अहो तुम्ही नाही तर दुसरं कोण करणार आहे? हा, जी बाई स्वतःच्या सख्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवते, हा, तिच्यासाठी आम्ही कोण आहे? हा, आम्ही तर बाहेरची माणसं आहे. सहज करणार ती आमच्यासाठी. आमची सगळ्या प्रकरणाची फाईल त्या शुभूच्या हातात कोणी दिली? तुम्ही दिली असणार. एक मिनिट, त्या शुभूचं नाव कुठून आलं मध्येच? तो शुभू माझ्यापर्यंत कसा काय पोहोचला? म्हणजे तुम्ही त्या शुभूला हाताशी धरून माझा करेक्ट कार्यक्रम करता होय. काय वाटेल ते बोलताय का हो? तो शुभ्या एक तर माझ्या डोक्याला ताप झालाय, तो स्वतः माझ्या विरोधात आहे. आता त्याने हे कसं केलं हे मला माहिती नाही, पण मी एक सांगते तुम्हाला, मी यात नाही. तुमच्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे सांगा ना? कोण विश्वास ठेवणार तुमच्यावरती? विश्वास ठेवावा लागेल, कारण तुम्हाला अडकवलं तर नुकसान माझंच आहे हे लक्षात ठेवा. जरा डोकं चालवा ना घाडगे पाटील. तो शुभ्या तर हाताबाहेर गेलाय. या शुभूला ना आम्ही सोडणार नाही, अजिबात 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 सोडणार नाही त्याला. आता त्याचं काय करायचं ते नंतर बघू. आधी मला सांगा, तुम्ही माझं नाव तर नाही ना घेतलं? नाही घेतलं. यो विक्रम घाडगे पाटील आहे ना, एवढा याच्यापेक्षा नाही बरं का. तुम्ही आला कशा याच्यामध्ये, पण हे बघा बाई, एक लक्षात ठेवा, माझा नाद करायचा नाही, आला का ध्यानात? काय झालं मॉम? त्या शुभेने ब्लॅकमेल केलंय त्या विक्रम घाडगे पाटलाला, म्हणून तो पलटला. वाटलंच होतं मला असं काहीतरी होणार म्हणून. जरा फोन आणतो. आण लवकर रे. हा का मला सारखा सारखा फोन करतोय? हॅलो, काय रे, तुला इथून गायब व्हायला सांगितलं होतं ना? कोल्हापुरातून निघून जा म्हणून सांगितलं होतं, तरी तू अजून इथेच आहेस? गायब होणार होतो मॅडम, पण एक वाईट बातमी आहे. काय? मॅडम, तो साहिल पोलिसांच्या हाती लागला. शुभ आणि श्रावणीने पकडले त्याला. मॅडम, आता काय करायचं आपण? त्याने तुमचं नाव घेतलं तर? नाही, तसं काही होणार नाही. शुभ आणि श्रावणीचं काय करायचं ते मी बघीन. तू ताबडतोब कोल्हापुरातून निघून जा, समजलं? आता अजून काय झालं? साहिल पकडला गेला. आम्हाला खात्री होती तुम्ही काहीच चुकीचं करणार नाही भैयासाहेब. आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अरे, राजकारणातला खरा वाघ कोण आहे हे आज पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झालं. तुला जेव्हा पोलीस पकडून घेऊन गेले होते ना, तेव्हा मी आतून खरंच तुटून गेले होते रे. एक घास घशाखाली उतरत नव्हता, खरं सांगते. देवाची कृपा झाली आणि तू परत आलास. देवाची कृपा नाही नंदाक्का, हे सगळं शुभूमुळे झालंय. जर का त्यांनी वेळेवर पावलं उचलली नसती ना, तर आज चित्र वेगळं असतं. नाही साहेब, मला कुठं क्रेडिट देत आहे? खरं सांगू तुम्हाला, मी फक्त माझं काम केलं, पण मला साथ द्यायला श्रावणी मॅडम खंबीर होत्या. रात्रीचा दिवस त्यांनी केला, सगळं भान विसरून फक्त एकच विचार कराल त्या साहेबांनी कसं सोडवायचंय. माझं काहीच नाही साहेब. बस, त्या मुलीचा विषय पुन्हा नकोय मला, समजलं?
अरे पण श्रावणी आहे कुठे? अख्खं कोल्हापूर जमलंय तुझ्या स्वागतासाठी आणि आपला बाप एवढ्या संकटातून परत आलाय, त्याचा काही आनंद वगैरे झालाय की नाही तिला? नाही, तिला कळलं नसेल, मी बघते, मी बोल. राहू दे. तिची इच्छा नसेल तर तिला फोर्स करू नको उगीच. आज पार्टी ऑफिसला माझ्याकडून पेढे वाटा, मला खूप आनंद झालाय. ये विश्वभर आत ये. मॅडम, अहो एवढी आनंदाची गोष्ट घडली आहे. साहेब पहिल्यांदा जेलमधनं सोडून घरी आलेत, तुम्ही त्यांना भेटायला पण आला नाही. मॅडम एवढा राग बरा नाही. अहो नात्यांमध्ये होतच असते. कुठलं नातं? मॅडम मी त्यांची मुलगी आहे ना, ते माझे बाबा आहे. मॅडम तुम्ही काय बोला लागलाय? मी नाहीच बोलले, तेच बोलले. अहो मॅडम रागाच्या भरात माणूस बोलून जातं. तेच तर, रागाच्या भरात माणूस खरं बोलतं, आपल्या मनातलं बोलतं. तू सांग शुभू, तुझे बाबा सुद्धा तुझ्यावर रागवत असतीलच की? ती रागाच्या भरात त्यांनी तुला शिवी दिली आहे का असं म्हणालेत की तू त्यांचा मुलगाच नाहीयेस? नाही ना, त्यामुळे तुला माझं दुःख कळूच शकत नाही. मॅडम हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही साहेबांना भेटायला यायला पाहिजे होतं. भेटावं तर लागणारच आहे, त्यासाठीच तर सोडवले मी त्यांना. आता मी त्यांना भेटणार आणि माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे मागणार.